नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम क्रॅकर करंट अफेअर्स या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत 2 डिसेंबर 2025चे चालू घडामोडीतले टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न, जे सर्व प्रकारच्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी तुम्हाला उपयुक्त ठरतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। पण व्हिडिओच्या सुरुवातीला बघूया काल विचारलेला खास प्रश्न, आणि तो प्रश्न आहे IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने भारताला राष्ट्रीय खात्यांच्या आकडेवारीसाठी कोणती ग्रेड दिली? तर भारताला मिळालेली ग्रेड आहे ग्रेड C, म्हणजेच खास प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C। आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने भारताच्या राष्ट्रीय हिशोब सांख्यिकीच्या गुणवत्तेसाठी C श्रेणी दिली आहे, जी प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एकासाठी मिळालेल्या सर्वात कमी श्रेणींपैकी एक मानली जाते। आता भारताला ग्रेड C का बरं मिळालेला आहे? तर त्यासाठी काही प्रमुख कारणे आहेत, आणि ती कारणे खालीलप्रमाणे आहेत। सगळ्यात पहिलं कारण आहे महागाईचे अचूक प्रतिनिधित्व न होणे। दुसरं कारण आहे अनौपचारिक क्षेत्रातील आकडेवारीचे अपुरे प्रतिबिंब। तिसरं आहे डेटा पुनरावृत्ती म्हणजेच रिव्हिजन करण्यात होणारा विलंब। आणि चौथं कारण आहे आधुनिक डेटा स्रोतांचा प्रभावी वापर न होणे। आता सुरुवात करूया आपल्याच्या टॉप 10 महत्त्वाच्या प्रश्नांना। एकूण 10 प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आणि त्या 10 प्रश्नांपैकी आजचा आपला पहिला प्रश्न आहे 2025 साली अटल बिहारी वाजपेयी यांची कितवी जयंती साजरी करण्यात येत आहे? तर प्रश्न क्रमांक 1चं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, 100वी। 25 डिसेंबर हा दिवस भारतात सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो। अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म 25 डिसेंबर 1924 रोजी ग्वालेर येथे झाला। ते 3 वेळा भारताचे पंतप्रधान राहिले, ज्यामध्ये 1999 ते 2000 हा त्यांचा पूर्ण कार्यकाळ होता। वाजपेयी यांना 2015 साली भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान म्हणजेच भारतरत्न प्रदान करण्यात आला। प्रश्न दुसरा आहे भारताने MH-60R हेलिकॉप्टर समर्थन करार कोणत्या देशासोबत केला आहे? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक C, अमेरिका। भारताने 28 नोव्हेंबर 2025 रोजी अमेरिकेसोबत रुपये 7,995 कोटींचा MH-60R हेलिकॉप्टर समर्थन करार केला आहे। 20वे MH-60R हेलिकॉप्टर्स 2020मध्ये मुळता खरेदी करण्यात आले होते। MH-60R हे ब्लॅक हॉकचे सागरी रूपांतर असून त्यामध्ये पाणबुडी विरोधी क्षमता आहे। पहिली 3 हेलिकॉप्टर्स भारताला 2021मध्ये मिळाली होती। पुढला प्रश्न गोल्डन जॅकल ॲम्बेसेडर्स योजना कोणत्या जिल्ह्यात सुरू करण्यात येत आहे? तर ही जी योजना आहे ती सुरू करण्यात येत आहे पर्याय क्रमांक B, तेनकासी या जिल्ह्यामध्ये। तेनकासी जिल्हा शाळा आणि महाविद्यालयांसाठी गोल्डन जॅकल ॲम्बेसेडर्स ही योजना सुरू करत आहे। निर्माण कामामुळे अधिवास नष्ट होत असल्याने गोल्डन जॅकलची संख्या कमी होत आहे। हा उपक्रम फ्रेंड्स ऑफ एलिफंट्स या यशस्वी संघर्ष निवारण मॉडेलवर आधारित आहे। तसेच मुंगूस आणि खारवट म्हणजेच अँट ईटर यासारख्या लहान वन्य प्रजातींचाही अधिवास संकुचित होत असल्याने त्यांच्यावर परिणाम होत आहे। चौथा प्रश्न आहे 2025मध्ये बिहार विधानसभेच्या सभापती पदासाठी एकमेव अर्जदार कोण आहेत? चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C, प्रेम कुमार। प्रेम कुमार हे गया टाउन मतदारसंघाचे 9 वेळा आमदार राहिले आहेत। ते 2025 साली बिहार विधानसभेच्या सभापती पदासाठी एकमेव उमेदवार आहेत। 243 सदस्यांच्या बिहार विधानसभेत NDAच्या एकूण 202 जागा आहेत। प्रेम कुमार यांनी अनेक विभागांमध्ये मंत्री म्हणून काम केले असून 2015 ते 17 या काळात ते विरोधी पक्षनेते होते। प्रश्न 5वा 36वे कोणार्क महोत्सव तसेच 15वे आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले? 5वाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, ओडिसा। कोणार्क महोत्सवाने 2025मध्ये आपली 36वी आवृत्ती सुरू केली। तसेच आंतरराष्ट्रीय वाळूशिल्प महोत्सवाची 15वी आवृत्ती देखील साजरी केली गेली। मुख्यमंत्री मोहन चरण मांझी यांनी दोन्ही महोत्सवांचे उद्घाटन केले। उद्घाटन सोहळ्यात सोनाली मोहापात्रा आणि नृत्य उपासना पीठ यांनी ओडिसी गायन आणि नृत्य सादर केले। 6वा प्रश्न IITF 2025मध्ये CBIC पॅव्हिलियनने कोणत्या क्षेत्रात सुवर्णपदक जिंकले? 6व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B, जे आहे सार्वजनिक जनजागृती आणि संवाद।
CBIC पॅव्हिलियनने IITF 2025मध्ये सार्वजनिक जनजागृती आणि संवाद या क्षेत्रात सुवर्णपदक जिंकले. या वर्षीची प्रदर्शनाची थीम होती नेक्स्ट जेन GST सरल कर खुशहाल राष्ट्र. 8 हेल्प डेस्कवर GST, कस्टम्स, GSTN, ICEGATE आणि CPGRAMS सेवा याबाबत मदत मिळवता आली. 10 प्रादेशिक भाषांमध्ये तसेच हिंदी आणि इंग्रजीमध्ये बहुभाषिक सामग्री उपलब्ध होती. आता या ज्या टर्म्स आहेत GST, GSTN यांचा आपण लॉंग फॉर्म जाणून घेऊया. तर यामध्ये GSTचं लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स, GSTNचं लॉंग फॉर्म आहे गुड्स अँड सर्व्हिसेस टॅक्स नेटवर्क, ICEGATEचं लॉंग फॉर्म लक्षात ठेवायचं आहे जे आहे इंडियन कस्टम्स इलेक्ट्रॉनिक गेटवे आणि CPGRAMSचं लॉंग फॉर्म आहे सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रीव्हन्स रिड्रेस अँड मॉनिटरिंग सिस्टीम. प्रश्न 7वा, सोलर फेज 2 म्हणजेच सोलर भाग 2 मध्ये कोणते देश सहभागी आहेत? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B म्हणजेच भारत, बांगलादेश, केनिया आणि इथिओपिया. सोलर फेज 2 मध्ये भारत, बांगलादेश, केनिया आणि इथिओपिया यांचा समावेश आहे. फेज 1 जिचा कार्यकाळ होता 2019 ते 2024 मध्ये ग्रीड जोडलेल्या सौर सिंचन पंपामुळे जलवायू लाभ स्पष्टपणे दिसून आले. PM कुसुम अंतर्गत जुलै 2025 पर्यंत 1.43 दशलक्ष शेतकऱ्यांना पाठिंबा मिळाला आहे. सोलार रेडी ही सौर सिंचन हस्तक्षेप योजना आखण्यासाठी एक नवीन प्लॅटफॉर्म आहे. प्रश्न 8वा आहे, दार्जिलिंग मँडॉरिन ऑरेंजसाठी GI स्टेटस कधी अधिकृतपणे मंजूर झाला? तर 8व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B 24 नोव्हेंबर 2025 रोजी. दार्जिलिंग मँडॉरिन ऑरेंजला 24 नोव्हेंबर 2025 रोजी GI म्हणजेच जिओग्राफिकल इंडिकेशन स्टेटस मिळाले. नंतर अर्जदार बदलून दार्जिलिंग ऑर्गॅनिक फार्म्स प्रोड्युसर ऑर्गनायझेशन मिरिक करण्यात आला. GI जर्नलमध्ये ही माहिती 23 जुलै 2025 रोजी खंड 206 मध्ये प्रकाशित झाली. आता पश्चिम बंगालमध्ये 11 कृषी आणि बागायती GI उत्पादने आहेत. पुढला प्रश्न, CSIR NAL म्हणजेच काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च आणि NALचं लॉंग फॉर्म आहे नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजच्या निर्मितीतील भारताचे पहिले 2 सीटर्स प्रशिक्षण विमान कोणते आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक B हंसा 3 NG. हंसा 3 NG हा भारतातील पहिला संपूर्ण कॉम्पोजिट 2 सीटर्स ट्रेनर विमान आहे. सारस MK2 हा 19 सीटर्स विमान आहे जो प्रादेशिक कनेक्टिव्हिटीसाठी डिझाईन केलेला आहे. CSIR NALच्या हाय अल्टिट्यूड प्लॅटफॉर्मचा उद्देश 2027 पर्यंत 20 किलोमीटर उंची गाठणे असा आहे. नेव्हीमेट हा दृष्टी आणि ॲवोसोबत देशी विमान सुरक्षा प्रणालींमध्ये सामील झाला आहे. आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न आहे, भारताचा सर्वात लांब कॅटिलिव्हर ग्लास स्कायवॉक कोणत्या शहरात उघडला गेला? तर हा जो भारतातला सर्वात लांब कॅटिलिव्हर ग्लास स्कायवॉक आहे हा उघडला गेला आहे विशाखापट्टणम येथे. म्हणजे प्रश्न क्रमांक 10व्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक C. विशाखापट्टणममध्ये कैलासगिरी हिलटॉप पार्कमध्ये भारताचा सर्वात लांब कॅटिलिव्हर ग्लास स्कायवॉक उघडल्यामुळे एक प्रमुख पर्यटन स्थळ जोडले गेले आहे. हा स्कायवॉक सुमारे 862 फूट म्हणजेच 262 मीटर जमिनीपासून उंच आहे. हा भारतातील सर्वात लांब कॅटिलिव्हर ग्लास स्कायवॉक ब्रिज आहे. या संरचनेला 250 किलोमीटर प्रति तास पर्यंतच्या वाऱ्याचा सामना करण्यासाठी डिझाईन केलेले आहे. प्रवेश नियंत्रित करण्यासाठी प्रत्येक वेळी फक्त 40 लोकांना प्रवेश दिला जातो. तर विद्यार्थी मित्रांनो, हे होते आपल्याचे टॉप 10 महत्त्वाचे प्रश्न. आणि आता बघूया तुमच्यासाठीचा खास प्रश्न जो आहे, भारत 2026 साली कोणत्या संस्थेचे अध्यक्षपद सांभाळणार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हा सर्वांना कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. धन्यवाद.